एखादी स्त्री तिच्या पुरुषाला तिच्या अंगाला हात लावू देत नसेल तर पुरुषांनी काय समजावे? मित्रांनो, पती पत्नीचं नातं हे प्रेम, विश्वास, समजूतदारपणा आणि परस्पर आदरावर टिकून असतं. या नात्यामध्ये मतभेद होणं अगदी स्वाभाविक आहे. दोन व्यक्ती वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या असल्यामुळे त्यांचे विचार, सवयी आणि अपेक्षा वेगळ्या असू शकतात. त्यामुळे एखाद्या छोट्या कारणावरून वाद होऊ शकतो. मात्र वाद झाला म्हणून एकमेकांना दुखावणं किंवा शिक्षा देणं हा योग्य मार्ग नाही. विशेषतः शारीरिक जवळीक ही कोणत्याही व्यक्तीची जबाबदारी नसून दोघांचीही स्वेच्छा आणि संमती महत्त्वाची असते. काही वेळा एखादी पत्नी पतीवर रागावलेली असेल तर तिला त्याच्यापासून थोडं अंतर ठेवावंसं वाटू शकतं. पतीने जवळ येण्याचा प्रयत्न केला तरी ती त्या क्षणी स्पर्श किंवा शारीरिक जवळीक नाकारू शकते. याचा अर्थ ती पतीला कायमची दूर करत आहे असा नसतो. कधी कधी मन शांत करण्यासाठी व्यक्तीला थोडा वेळ आणि वैयक्तिक अवकाश हवा असतो. अशा वेळी पतीने तिच्या इच्छेचा आदर करावा आणि जबरदस्तीने जवळीक साधण्याचा प्रयत्न करू नये. नात्यामध्ये प्रेम असेल तर समोरच्या व्यक्तीच्या नको या शब्दाचाही तितकाच आदर केला पाहिजे. मित्रांनो, अनेकदा वादाच्या मागे मोठं कारण नसतं. घरातील कामं, पैशांशी संबंधित विषय, वेळ देणे, गैरसमज किंवा एखाद्या छोट्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढणे अशा अनेक कारणांमुळे पतीपत्नीमध्ये मतभेद होऊ शकतात. मात्र छोटा वाद मोठ्या भांडणात बदलण्याचं मुख्य कारण म्हणजे दोघांनीही त्या क्षणी आपला राग नियंत्रणात ठेवणं. म्हणून रागाच्या भरात कठोर शब्द बोलण्यापेक्षा काही काळ शांत राहणं चांगलं. शांत झाल्यानंतर विषयावर चर्चा केल्यास अनेक समस्या सहज सोडवता येतात. पत्नी नाराज झाल्यानंतर दुसरी गोष्ट घडू शकते ती म्हणजे भावनिक अंतर निर्माण होणे. एखाद्या चुकीमुळे तिच्या मनाला दुखापत झाली असेल तर ती पूर्वीसारखी बोलत नाही, संवाद कमी करते किंवा काही काळ स्वतःमध्ये राहते. अशा वेळी पतीने ती मला शिक्षा करत आहे असा विचार करण्याऐवजी तिच्या मनाला नेमकं काय लागलं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करावा. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला सांग, मला तुझं म्हणणं समजून घ्यायचं आहे, एवढं प्रेमाने सांगितलं तरी संवादाची सुरुवात होऊ शकते. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला मुद्दाम दुर्लक्षित करणं, अबोला धरणं किंवा भावनिक त्रास देणं हा दीर्घकाळासाठी योग्य मार्ग नाही. राग व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण समोरच्या व्यक्तीला मानसिक त्रास देण्यासाठी मौनाचा वापर करणे नात्यासाठी नुकसानकारक ठरू शकते. जर मन दुखावलं असेल तर ते स्पष्टपणे सांगणं अधिक चांगलं. तुझ्या या वागण्यामुळे मला वाईट वाटलं असं म्हणणं हे तुझ्याशी मी बोलणारच नाही असं म्हणण्यापेक्षा अधिक प्रभावी ठरू शकतं. यामुळे दोषारोप न करता समस्या समोर येते. तिसरी गोष्ट म्हणजे विश्वास. पती-पत्नीच्या नात्यात विश्वासाला खूप महत्त्व आहे. एखाद्या वादानंतर पत्नीला पतीच्या एखाद्या वागण्यामुळे विश्वासाचा धक्का बसला असेल तर तिची नाराजी सहज दूर होणार नाही. अशा वेळी फक्त सॉरी म्हणण्यापेक्षा आपल्या वागण्यात बदल करून दाखवणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे पत्नीचीही एखादी चूक असेल तर पतीने अपमान करता ती शांतपणे मांडावी. दोघांनीही आपल्या चुका स्वीकारण्याची तयारी ठेवली तर नात्यातील तणाव हळूहळू कमी होतो. मित्रांनो, शारीरिक जवळीक ही प्रेमाचा एक भाग असू शकते, पण ती वाद मिटवण्याचं साधन किंवा शिक्षा देण्याचं माध्यम नसावं. दोघांपैकी कोणालाही एखाद्या क्षणी जवळीक नको असेल तर त्याचा आदर केला पाहिजे. त्याचबरोबर नात्यातील भावनिक जवळीक ही तितकीच महत्त्वाची आहे. एकमेकांशी बोलणं, एकत्र वेळ घालवणं, छोट्या गोष्टींची काळजी घेणं, एकमेकांचं कौतुक करणं आणि कठीण काळात साथ देणं यामुळे पती-पत्नीमधील नातं अधिक मजबूत होतं. एखाद्या वादानंतर पतीने पत्नीला आनंदी करण्यासाठी महागड्या भेटवस्तू किंवा मोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते. कधी मनापासून माफी मागणं, तिचं म्हणणं शांतपणे ऐकणं,
घरातील एखादं काम स्वतःहून करणं किंवा तिच्यासोबत काही वेळ शांतपणे बसणंही पुरेसं ठरू शकतं. त्याचप्रमाणे पत्नीनेही पतीची चूक समजून घेतल्यानंतर ती सतत त्याच गोष्टीची आठवण करून देत राहू नये. चूक सुधारण्याची संधी देणं हेही प्रेमाचंच लक्षण आहे. मित्रांनो, कोणत्याही नात्यात कोण जिंकलं आणि कोण हरले यापेक्षा आपलं नातं टिकवलं का, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा असतो. पती-पत्नीने प्रत्येक वादाला अहंकाराचा विषय बनवल्यास समस्या वाढत जाते. एकाने आवाज वाढवला तर दुसऱ्याने आवाज वाढवण्याऐवजी शांत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गरज वाटल्यास काही वेळ वेगळं राहून मन शांत करावं आणि नंतर पुन्हा संवाद साधावा. सततचा अपमान, धमक्या किंवा कोणत्याही प्रकारची हिंसा मात्र स्वीकारण्यासारखी नाही. अशा परिस्थितीत विश्वासू व्यक्ती किंवा योग्य व्यावसायिक मदत घेणं आवश्यक आहे. शेवटी मित्रांनो, पती-पत्नीमध्ये वाद होणं ही असामान्य गोष्ट नाही, पण त्या वादातून एकमेकांना दुखावणं टाळणं हे दोघांचं कर्तव्य आहे. राग आला तर थोडा वेळ शांत राहा, समोरच्या व्यक्तीची संमती आणि मर्यादा जपा. मनातील भावना स्पष्टपणे बोला आणि चूक झाली असेल तर मनापासून माफी मागा. प्रेम म्हणजे फक्त आनंदाच्या क्षणी एकत्र राहणं नाही, तर मतभेद झाल्यानंतरही एकमेकांचा आदर कायम ठेवणं होय. संवाद, विश्वास, संयम आणि परस्पर संमती या 4 गोष्टी जपल्या तर छोट्या-मोठ्या वादांवर मात करून पती-पत्नीचं नातं अधिक घट्ट आणि सुंदर बनू शकतं.